नमस्कार. आज आपण इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती यातील प्रकरण 1 चिटणीस यामध्ये चिटणीसाचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण चिटणीसाचं महत्त्व अभ्यासलं. आता चिटणीस म्हणजे काय तुम्हाला काय कळलं आतापर्यंत? अगदी बरोबर. चिटणीस म्हणजे असा पगारी नोकर जो कमी महत्त्वाची कामं, उदाहरणार्थ वित्तविषयक कामं, पत्रव्यवहारविषयक कामं, सल्ला, मार्गदर्शक, प्रशासन, गोपनीय माहितीचा परिरक्षक, पत्रव्यवहार, कायदेशीर बाबींची पूर्तता, सभा, व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातला दुवा, अशा प्रकारची काम करणारा व्यक्ती. आलं लक्षात? आता आज आपण पाहूयात चिटणीसाचे प्रकार. आता तुम्हाला माहिती 1991 झाली, औद्योगिकीकरण झालं, उदारीकरण झालं, आधुनिकीकरण झालं, बरोबर. त्याचबरोबर भारतामध्ये झपाट्याने उद्योग संस्था वाढल्या. या उद्योग संस्था या वेगवेगळ्या उद्योगांच्या म्हणजे उत्पादनांच्या निर्मितीमध्ये कार्यरत होत्या. या संस्थांना, उद्योगांना, त्याचबरोबर अति बिझी असलेल्या म्हणजे अति व्यस्त असलेल्या लोकांना अशा एका व्यक्तीची गरज भासू लागली ज्याच्यावर ते संपूर्ण विश्वास ठेवू शकत आणि त्याला विश्वासाने काम सांगू शकत, बरोबर. मग अशा प्रकारचा व्यक्ती म्हणजेच कोण? आपला चिटणीस. चिटणीस, सचिव, सेक्रेटरी, अमात्य, प्रधान, बरोबर. मग ज्या पद्धतीने उद्योग संस्था असेल किंवा ज्या पद्धतीने त्या व्यक्तीचं काम असेल त्यानुसार चिटणीसाचे प्रकार पडले गेले. आपल्याकडं चिटणीसाचं 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. पहा, खाली तुम्हाला चिटणीसाचे प्रकार तक्ता दिसतोय. 2 प्रकारचे चिटणीस. एक खाजगी व्यक्तिगत चिटणीस म्हणजे अतिशय महत्त्वाच्या अशा व्यक्तींनी किंवा जे अतिशय बिझी आहेत, व्यस्त आहेत, त्या लोकांनी स्वतःसाठी खाजगीरित्या नेमलेला चिटणीस म्हणजे खाजगी किंवा व्यक्तिगत चिटणीस. आणि इकडं संस्थात्मक चिटणीस म्हणजे जशी संस्था असेल तसे चिटणीस. आता कुठले कुठले प्रकार पडतात संस्थात्मक चिटणीसचे? 5 प्रकार पडतात. बघा, पहिला प्रकार, नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. आपल्या समाजामध्ये काही संस्था अशा आहेत ज्यांचा नफा कमवणं किंवा बिझनेस, व्यापार करणं हा हेतू नाही आहे. त्या केवळ समाजाच्या कल्याणासाठी, समाजाचा विकास व्हावा यासाठी काम करतात. अशा संस्था म्हणजे नफा विरहित संस्था, नफा हेतू नसलेल्या संस्था, त्यांचा चिटणीस, उदाहरणार्थ रोटरी क्लब. पुढं, सहकारी संस्थेचा चिटणीस, ज्या सहकारी तत्वावर काम करतात त्या संस्थांचा चिटणीस, त्याचा प्रकार वेगळा. पुढं, तिसरा प्रकार, संयुक्त स्कंध प्रमंडळाचा चिटणीस. संयुक्त स्कंध प्रमंडळ म्हणजेच काय? कंपनी. कंपनीचं एक गोंडस नाव आहे जे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? चौथं, सरकारी खात्याचा चिटणीस. आपल्याकडं द्विपद्धतीय सरकार आहे, केंद्र सरकार, राज्य सरकार. त्यांचं प्रत्येकाची खाती वेगळी आहेत. जल खातं वेगळं, ऊर्जा खातं वेगळं, महिला व बालकल्याण खातं वेगळं, पर्यावरण खातं वेगळं, खेळ खातं वेगळं, गृह खातं वेगळं, अर्थ खातं वेगळं, बरोबर का. त्या प्रत्येक खात्याला असलेला चिटणीस. MPSC UPSC लेवलचा हा चिटणीस असतो. आणि 5वं, इतर निगम निकाय म्हणजे इतर संस्थांचा चिटणीस. आलं लक्षात? चिटणीसाचे किती प्रकार पडतात? 2च प्रकार पडतात. पहिला खाजगी चिटणीस, दुसरा संस्थात्मक चिटणीस. आणि संस्थात्मक चिटणीसाचे 5 प्रकार पडतात. आता पाहूयात. पहिलं, खाजगी चिटणीस म्हणजे काय? खाजगी चिटणीस म्हणजे काय? नावातच आहे, पर्सनल सेक्रेटरी, बरोबर. खाजगी चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीस हा सर्वात जुना प्रकार आहे, अगदी राजे महाराजांच्या काळातला, ज्यांची नियुक्ती आपला व्यवसायात अतिव्यस्त असलेल्या व्यक्तींकडून, उदाहरणार्थ उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून त्यांचा पत्रव्यवहार करण्यासाठी आणि इतर दैनंदिन कामे करण्यासाठी केला जातो. त्यांना खाजगी चिटणीस असे म्हणतात. खाजगी चिटणीसाची नियुक्ती ही आपल्या अतिमहत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी व्यक्ती करतात.
जे खूपच बिझी असतात असे व्यक्ती महत्त्वाचीच कामांवर त्यांना लक्ष केंद्रित करता येतं आणि कमी महत्त्वाची कामं करण्यासाठी ते व्यक्तिगत चिटणीसाची नेमणूक करतात. पगारी सेवक असतो हा. पुढं कोण कोण नियुक्ती करतं? डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सिने अभिनेते, राजकीय पुढारी इत्यादींकडून खाजगी चिटणीसाची नेमणूक केली जाते. पात्रता काय? निश्चित अशी पात्रता नाही. कोणत्याही शाखेची पदवी धारण करणं आवश्यक आहे. त्यांचे भाषेवर प्रभुत्व असायला हवे. संगणकाचे ज्ञान असायला हवे. खाजगी चिटणीस म्हणजे काय? तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा विश्वास बसला की तुम्ही त्याला नेमू शकता. तुम्हाला कळलं की तो काम करू शकतो, आपलं काम उत्तमरित्या तो करू शकतो, असा तुम्हाला विश्वास बसला की तुम्ही त्याची नेमणूक करू शकता. पुढं आता पाहूयात संस्थात्मक चिटणीस. संस्थेद्वारे नेमणूक झालेल्या चिटणीसाला संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात. त्याचा पहिला प्रकार नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट असोसिएशन. बघा, नफा विरहित संस्थेबद्दल त्यांनी सांगितलेले. नफा विरहित संस्था म्हणजे अशी संस्था जिचा हेतू उद्देश नफा मिळवणे नसून सामान्य जनतेच्या हितासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य यांना प्रोत्साहन देणे आणि विकास करणे हा प्रमुख हेतू असतो. उदाहरणार्थ रोटरी क्लब, लायन्स क्लब, क्रीडा मंडळे, सांस्कृतिक मंडळे, चेंबर ऑफ कॉमर्स, शाळा, महाविद्यालय इत्यादी. अगदी सोपं उदाहरण देते. तुमच्याकडे गणेशोत्सव असतो. अगदी गल्लीगल्लींमध्ये किंवा त्या नगरांमध्ये गणेश मंडळ असतात. त्या गणेश मंडळाचा तुमच्याच कार्यकर्त्यांपैकी एक कार्यकर्ता सचिव असतो, जो सगळी कायद्याविषयक, वित्तविषयक आणि पत्रव्यवहारविषयक सगळी कामं तो पार पाडतो. बरोबर का? नफा विरहित संस्थेचा चिटणीस. आता नियुक्ती बघा. नफा विरहित संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती ही व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. तो व्यवस्थापन समितीचा सभासद सदस्य असतो. संस्थेचा आकारमान, स्वरूप यावरून पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ पगारावर किंवा मानधनावर त्याची नियुक्ती केली जाते. जेवढी मोठी संस्था तेवढा पगार, तेवढा वेळ, पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ आणि पगारावर. आलं लक्षात? आता पुढचा प्रकार पाहूयात. आधी त्याची पात्रता पाहूयात. नफा विरहित संस्थेच्या चिटणीसाची कोणतीही निर्धारित पात्रता नाही, परंतु चिटणीस संस्थेच्या संकल्पनेशी परिचित असला पाहिजे. त्याला पत्रव्यवहार, नस्तीकरण, संगणक इत्यादींचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. नस्तीकरण काय असतं बुवा? नस्तीकरण म्हणजे फायलिंग. जी पत्र असतात, प्रत्येक फाईल ही वेगवेगळी असते. पत्राच्या प्रकारानुसार त्या फाईलमध्ये ती लावली जाते. पंचिंग करून त्याला काय म्हणायचं? नस्तीकरण. पुढचा प्रकार पाहू. सहकारी संस्थेचा चिटणीस, सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी, सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आणि सहकारी कायद्याअंतर्गत नोंदवलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. बघा, किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी, सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आणि सहकारी कायद्याअंतर्गत नोंदवलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. सहकारी संस्थेची स्थापना, नोंदणी ही महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार करण्यात येते. या संस्थेचा मुख्य उद्देश हा सभासदांना सेवा उपलब्ध करणे, त्यांच्या हितसंबंधाचे संरक्षण करणे हा असतो. सहकारी बँका, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सहकारी ग्राहक भांडारे इत्यादी याचे उदाहरणे आहेत. आता पहा, नियुक्ती कशी केली जाते. सहकारी संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती ही व्यवस्थापन समितीतील सदस्यांमधून केली जाते. असा चिटणीस साधारण मानधनावर काम करतो, साधारणपणे मानधनावर असतो आणि व्यवस्थापन समितीमध्ये जेवढे भागधारक आहेत त्यांच्यापैकी एकच तो काम करणारा असतो. परंतु सहकारी संस्थेचं आकारमान जर मोठं असेल तर व्यवस्थापन समितीकडून स्वतंत्र व्यक्तीची सहकारी संस्थेचा चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात येते. तो पूर्ण वेळ पगारी नोकर असतो. पहा, सहकारी संस्था छोटी असेल तर व्यवस्थापन समितीतले जे सदस्य आहेत म्हणजे भागधारक आहेत त्यांच्यापैकी एकाची निवड चिटणीस म्हणून केली जाते.
आणि जर संस्था मोठी असेल तर मात्र पूर्ण वेळ पगारी आणि अशी स्वतंत्र व्यक्ती नेमली जाते. पात्रता काय? सहकारी संस्थेच्या चिटणीसासाठी कोणत्याही विशिष्ट पात्रतेची अट नाही, परंतु त्याला सहकारी संस्था अधिनियमाचे म्हणजे कायद्याचे ज्ञान असावे लागते. तसेच तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. पुढं तिसरा प्रकार, संयुक्त स्कंध प्रमंडळाचा चिटणीस, सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे आपली कंपनी. संयुक्त स्कंध प्रमंडळ हा एक व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे जो मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करतो. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय असेल तर त्याला कंपनी असं म्हटलं जातं. कंपनीचा सचिव हा मुख्य अधिकारी असतो. आधुनिक व्यापार संघटनेत तो महत्त्वाचा घटक आहे. मग आता नियुक्ती कशी केली जाते पहा. संयुक्त स्कंध प्रमंडळाच्या चिटणीसाची नियुक्ती ही ज्यावेळी कंपनीची स्थापना केली जाते त्याच वेळी केली जाते. प्रामुख्याने दैनंदिन आणि कार्यकारी कामे पार पाडण्यासाठी त्याची नियुक्ती केली जाते. त्याला संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली काम करावे लागते. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी सचिवांना मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी की मॅनेजरियल पर्सनल KMP च्या व्याख्येत समाविष्ट केले आहे. कंपनी कायदा 2013 मध्ये मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी ही संकल्पना मांडण्यात आली. संचालक मंडळाला कंपनीचा दैनंदिन कारभार कार्यक्षमपणे पार पाडता यावा यासाठी काही व्यवस्थापक व कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. खूप मोठी कंपनी असते, खूप भागधारक असतात, ते आपल्यातूनच काही व्यक्तींची संचालक मंडळावर नियुक्ती करतात. त्यांची संचालक मंडळावर नियुक्ती झाली तर त्यांना सगळंच माहिती असतं का? कायद्याविषयी, उद्योगाविषयी, वित्ताविषयी, कर्मचाऱ्यांविषयी बरोबर माहिती नसतं. मग त्या संचालक मंडळांना त्यांचा कंपनीचा दैनंदिन कारभार कार्यक्षमतेने पार पाडता यावा यासाठी सचिवाची नेमणूक केली जाते. पुढं पात्रता काय? इथं मात्र महत्त्वाची पात्रता आहे. जेव्हा एखाद्या कंपनीचा चिटणीस असतो तेव्हा जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची कंपनी चिटणीस म्हणून नेमणूक करायची आहे तर त्या व्यक्तीचं नाव किंवा तो व्यक्ती हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ICSI बघा, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, भारतातल्या सर्व सेक्रेटरींची, सर्व सचिवांची जी इन्स्टिट्यूट आहे त्याचा तो सभासद असला पाहिजे. भारतीय कंपनी चिटणीसाची संस्था. आलं लक्षात? पुढं सरकारी खात्याचा चिटणीस. सरकारी खाते म्हणजे जे खाते केंद्र आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली विविध मंत्रालयांमार्फत कामकाज करत असतो. या खात्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीस सरकारी खात्याचा चिटणीस असे म्हणतात. मगाशी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारची जी वेगवेगळी खाती आहेत ज्याद्वारे काम चालतं मंत्रालयांमध्ये आहेत ती, त्यांचा प्रशासकीय प्रमुख म्हणून चिटणीसाची नेमणूक केली जाते. मग आता सरकारी खात्याच्या चिटणीसाची नेमणूक कोण करतं? पहा, भारत सरकार आणि राज्य सरकारद्वारे प्रशासकीय कारभार पार पाडण्यासाठी खात्याचा प्रमुख म्हणून चिटणीसाची नियुक्ती करण्यात येते. आता आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की आपले जे मंत्री आहेत जे आपण निवडून देतो, आपण आपल्यातून आपल्या प्रतिनिधींची निवड करतो बरोबर का? त्या खात्यावर त्या व्यक्तींना सर्वच माहिती असं नसतं, त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. मग त्यांच्या हाताखाली असा सक्षम अधिकारी हवा की जो कामकाजाविषयी त्या खात्याच्या कामकाजाविषयी त्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करेल. म्हणून त्या पद्धतीच्या व्यक्तीची तिथे नेमणूक करण्यात येते. हा चिटणीस प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतो. उदाहरणार्थ अर्थ खात्याचा चिटणीस, संरक्षण खात्याचा चिटणीस, गृह खात्याचा चिटणीस, प्रत्येक खात्याला एक चिटणीस दिलेला आहे. आता पात्रता काय? सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणे आवश्यक आहे. तसंच त्याने लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केलेल्या नागरी सेवा सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पहा, MPSC. त्याचबरोबर तो भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकारी सचिव होऊ शकतो. एक तर कुठल्याही शाखेची पदवी हवी आणि दुसरं तो MPSC आणि UPSC यापैकी एक लेवलची परीक्षा पास पाहिजे.
तेव्हा त्याची सचिव म्हणून नेमणूक होते. आज आपण पाहिलं चिटणीसाचे प्रकार आणि प्रत्येक प्रकारच्या चिटणीसाची नियुक्ती आणि त्याची पात्रता. नॉर्मली पहा, चिटणीस हा कुठल्याही शाखेची पदवी संपादन केलेला असायला पाहिजे. खाजगी आणि व्यक्तिगत चिटणीसासाठी कोणती पात्रता निश्चित नाही, ते त्या व्यक्तींवर अवलंबून असतं. संस्थात्मक चिटणीसामध्ये नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, त्याची पात्रता निश्चित नाही. त्याच्यामुळे फक्त संगणकाचे ज्ञान असावे आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. सहकारी संस्थेचा चिटणीस, याला सहकारी कायद्यांचं ज्ञान असावं, शाखेचा पदवीधर असावा. संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस हा कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांचा सदस्य असायला हवा. त्याचबरोबर तो शाखेचा पदवीधर असावा, त्याला संगणकाचे ज्ञान असावे, भाषेवर प्रभुत्व असावे. सरकारी खात्याचा चिटणीस, यामध्ये IAS दर्जाचा तो अधिकारी हवा, त्याचबरोबर MPSC दर्जाचा अधिकारी हवा. आणि इतर निगम निहाय या चिटणीसाविषयी म्हणजे इतर संस्था, या 4पैकी इतर संस्थांमधील चिटणीस, इतर निगम निहाय. मग अतिरिक्त माहिती दिली त्यांनी. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यासाठी भारतीय विदेश सेवेतील अधिकारी IFS सचिव होऊ शकतो. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यासाठी कुठला अधिकारी लागतो? भारतीय विदेश सेवेतील अधिकारी, इंडियन फॉरेन सर्व्हिस. आलं लक्षात? आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.